गाईज परत एकदा ब्लॉग चालू केलाय. आज आम्ही वेगळंच काम काढले. आज मी जुने कपडे घेऊन कुठेतरी चाललोय. माझे जुने कपडे ते मी घेऊन कुठेतरी चाललोय. माझा एक मित्र आहे, त्यांनी असं सांगितलं की जुने कपडे देऊन आपल्याला नवीन कपड्यामध्ये काहीतरी सूट भेटते, थोडंसं डिस्काउंट भेटतो. तर मी बघा एवढे जुने कपडे काढले माझे, जे की मला छोटे होत होते किंवा चांगले नव्हते. तर आज बघू तो प्लॅन खरंच सक्सेसफुल होतो की नाही. नाही झाला तरी ठीक, झाला तरी ठीक. चलो. तर आम्ही आमचे जुने कपडे घेऊन आलो फॅशन फॅक्टरीला. त्या ठिकाणी हे दादा जुने कपडे घेत होते आणि कुपन देत होते. मी एकूण 15 कपडे दिले आणि मला 200 रुपयाचे 15 कुपन भेटले. म्हणजे जी काय किंमत असणार आहे त्याच्यात फ्लॅट 40% ऑफ आणि 100 रुपयाचं कुपन आमचं जाणार आहे. तर काहीच मी फक्त एकच पॅन्ट घेतली आहे एवढी, कारण की मला काय वाटलं नाही एवढं काही खास, त्यामुळे मी एकच पॅन्ट घेऊन जाणार आहे. 9:30 वाजले आणि गर्दी बघा, एवढी मोठी लाईन. आमचा कचका झाला आहे आणि मी या लाईनीमध्ये पूर्ण वेळ उभाच होतो. कंटाळा आला मला 2 पॅन्ट घेऊन. मग आम्हाला लागली भूक, तर आम्ही आलो इकडे नॅचरल आईस्क्रीमला टेंडर कोकोनट विथ नागा चिली खायला. आणि त्यांनी आमची नागा चिली आईस्क्रीम जी होती ती मधून आणली, तर काही भरली नाही. आज आपल्यासोबत व्हिडिओमध्ये आलं आहे अभिजित आणि वहिनी, दोघंजणं. आमचं नागा चिली आलं आहे, म्हणजे नागालँडची चिली पण टाकलेली आहे त्यांनी छोटी छोटी. लेट्स ट्राय इट. पहिल्यांदी तिखट आईस्क्रीम ट्राय केली. तिखट आईस्क्रीम काय तिखट आईस्क्रीम. ही नॅचरलची नागा चिली टेंडर कोकोनट आईस्क्रीम ट्राय केली. त्यात मला एक समजलं, माणसाने सगळं ट्राय करावं पण तिखट आईस्क्रीम कधीच ट्राय करावी नाही, कारण की त्याला 0 चव असते. त्यात मला काहीच चव लागली नाही. त्यात फक्त मला तिखटपणा जाणवला, तो पण गळ्याला, आणि माझे सगळे पैसे वाया गेले. तर त्याला मी एकदम 0 रेटिंग देतो. 0. टेंडर कोकोनट ही 10 आउट ऑफ 10 आहे नॅचरलची, पण नागा चिली टेंडर कोकोनट ही खूपच खराब. कोणालाच रेकमेंड करणार नाही मी. एकदमच बकवास. माझे 85 रुपये वाया पण गेले. आणि मी आलो आपल्या घरी आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.